नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली। महाराष्ट्राचा महाफैसला ठरवण्यासाठी झालेल्या या महाबैठकीचे फोटो समोर आले। या फोटोतल्या नेत्यांच्या देहबोलीवरून राज्यभरात एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। अंदाज व्यक्त व्हायला सुरुवात झाली। फोटोतल्या देवेंद्र फडणवीसांच्या हसऱ्या तर एकनाथ शिंदेंच्या काहीशा उदास आणि गंभीर चेहऱ्यावरून संजय राऊतांनी चांगले टोले लगावले। तस्वीरें बहुत कुछ बयां करती है असं म्हटलं जातं आणि त्याचंच प्रत्यंतर गुरुवारी रात्री नवी दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत आलं। अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली। या बैठकीच्या फोटोवरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। या फोटोमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांची देहबोली बरंच काही सांगून गेली। पहिल्या फोटोत अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिसतायत। यात फडणवीसांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आहे, तर शिंदेंच्या चेहऱ्यावर त्यांची नाराजी लपून राहिली नाही। शिंदेंची देहबोली या फोटोत अलिप्त वाटली। आता हा दुसरा फोटो बघा। अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा आहेत। या फोटोतही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण शिंदेंचा चेहरा निर्विकार आहे। त्यांच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव दिसत नाही। या फोटोत पुष्पगुच्छ अजित पवारांच्या हातात आहे, ते अमित शहांच्या निकट उभे आहेत। मात्र शिंदे अमित शहांच्या जवळ उभे असून सुद्धा त्यांच्यातलं अंतर स्पष्टपणे दिसतंय। एकनाथ शिंदे आपल्याच विचारात बुडालेले दिसून आले। दिल्लीत अमित शहांच्या भेटीवेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या देहबोलीवरून राऊतांनी टोले लगावले। बघा, उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच। उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतंय, दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे, झुकताना वागताना दिसतोय, ढगाळ जाताना दिसतोय। राजकारण आहे, राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही। मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले ते अतिशय चांगलं वातावरण होतं, सकारात्मक वातावरण होतं। कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे, चेहऱ्यावर नाराजी नाही, हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांची देहबोली बदलली आहे। विधानसभेत मिळालेल्या घवघवीत यशामुळे अजितदादांच्या चेहऱ्यावर कायम हसू आहे। मग ती मुंबईतली पत्रकार परिषद असो, दिल्लीतली पत्रकार परिषद असो, दादा चांगलेच फॉर्मात आले। शिवसेना कोणाची ते ठरवलं। दर्शन त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता। करेक्ट। अजितदादांच्या या बदललेल्या अंदाजावरून संजय राऊतांनी टोले लगावले। अजित पवार एक कायम डेप्युटी सीएमच आहे, कायम। ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री। आणि कौतुकास्पद आहे, आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस, मिश्किल हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर। गॉगल बिगल लावून असे कोटबीट घालून दिल्लीत फिरताना मी पाहिलं आम्हाला, कारण हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं। शेकडो शब्दांचा अर्थ एका फोटोतून निघतो, त्यामुळे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत लागलेला निकाल आणि भविष्यात उमटणारे त्या निकालाचे अन्वयार्थ या फोटोतून पाहायला मिळतायत, असं बोललं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।